नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे। विशाल ब्लॉग्स 1214 यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण की आपल्या मित्रांनो चॅनलवर अशाच बैलगाडी क्षेत्रातल्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, आज आपण काही संभावित पैरे सांगणार आहे, फिक्स पैरे सांगणार नाही, संभावित पैरे सांगणार आहे। नक्की आपल्याला वाटते की ह्या नंदी ह्याच्या सोबतच पैते दिसू शकतो असं आज आपण सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर मित्रांनो, ही संभावित पैरेच बरं का, फिक्स पैर नाहीत, नक्की कोणत्या नंदी कोणासोबत पैणार तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगूया। तर चला टाइम नाही घेता आपण सांगायला सुरू करूया। एक नंबरचा असणार ते म्हणजे हिंद केसरी सचिन, चालू सीझन टॉपमध्ये पोहतोय हिंद केसरी सचिन आणि शेवयापनचा पाकऱ्या, एक टॉपची जोडी आपल्याला पैते दिसू शकते। हिंद केसरी सचिन आणि शेवयापनचा पाकऱ्या टॉपची जोडी। आता असणारे मित्रांनो दुसरं ते म्हणजे मित्रांनो मिलिंद शेट यांचा भुंगाडॉन, कोणाबरोबर तर भुंगाडॉन आणि चांद उर्फ चंद्या, हे टॉप जोडी आपल्याला पैठणी दिसेल। आता असणारे मित्रांनो 3 नंबर ते म्हणजे सर्जा दहा सरकारांचा सर्जाने कोणाबरोबर पळेल तर सर्जा आणि छोटा पाकिट पडा धमाका असा मेहरबान, एक टॉपची जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते। तर बघू नक्कीच जोडी पळेल तर नक्कीच काहीतरी करेल। आता असणारे कोरेगावकरांचा भवानी नाही कोणाबरोबर पळेल 4 नंबरचा कोरेगावकरांचा भवानी आणि सुंदर 11 एक टॉपची जोडी आपल्याला पैठणी दिसायची शक्यता आहे आणि ही जोडी पळेल तर नक्कीच जोडी नक्कीच काहीतरी करणार म्हणजे करणार। आता असणारे मित्रांनो ती म्हणजेच 5वा मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्या, नक्की कोणाबरोबर पळेल तर कारुंडेकरांचा चिक्या आणि मला असं वाटते की मल्हार 11 ह्याच्यावर पैठणी दिसू शकतो आपला चिक्या आणि ही जोडी पळेल तर नक्की जोडी काहीतरी करणार। आता असणार आहे मित्रांनो 6वा घरणिकीकरांचा घरणिकीचा राजा नक्की कोणाबरोबर पळणार तर चित्रभर आपल्याला पाहायची शक्यता आहे, कारण की घरणिकीचा राजा आणि चित्र एक टॉपची जोडी, त्यामुळे जोडी एक आपल्याला पैठणी दिसू शकते। आता असणारे डोरलेकरांचा हरण्याने कोणाबरोबर पळेल तर डोरलेकरांचा हरण्या आणि विसापूरकरांचा कार्तिक, हिंद केसरी कार्तिक हे टॉपची जोडी आपल्याला पैठणी दिसेल या मैदानामध्ये। आता असणारे मित्रांनो 8वा शिरसवडीकरांची रायफल, नक्की कोणाबरोबर पळेल तर शिरसवडीकरांची रायफल आणि अंजीर हे टॉपची जोडी आपल्याला पैठणी दिसेल आणि नक्कीच जोडी पाळेल तर नक्कीच जोडी काहीतरी करेल। आता असणारे मित्रांनो 9वा ती म्हणजे विठ्ठल नानांचा तेज आणि कुणाबरोबर पळेल, चालू सीझन टॉपमध्येच पळतोय तर विठ्ठल नानांचा तेज आणि MM नानांचा राजा ही एक टॉपची जोडी आपल्याला पैठणी दिसली या मैदानामध्ये। आता असणारे 10वा ती म्हणजेच विठ्ठल नानांचा चिक्या ने कोणाबरोबर पळेल तर विठ्ठल चिक्या आणि गाणनकरांचा बब्या किंवा दुर्गा, दोन्ही नंदीपैकी एक नंदी आपल्याला पळू शकतो आपल्या चिक्या बरं, तर नक्कीच बघूया कोणता नंदी पळतोय। आता राहिला विषय मथुर आणि बाकासूरचा, तर मथुरचा मित्रांनो असा कन्फर्म आपल्याला पायरा माहित नाही, कन्फर्म मी अंदाज सांगतोय 2 नंदीपैकी एक नंदी आपल्याला पैठणी दिसेल, ती म्हणजे मथुर आणि हिंद केसरी लक्ष किंवा वेगाचा शेवट सर्जा, या 2 नंदीपैकी एक नंदी आपल्याला मथुर सोबत पैठणी दिसायची शक्यता आहे। बघू नक्कीच कोणता नंदी पळतोय। आता राहिला विषय ती म्हणजे आपल्या बाकासूरने कोणाबरोबर पळेल तर असं नाव जोडलं जाते, ती म्हणजेच बाकासूर आणि घोडचं सर्जा। मित्रांनो ही जोडी जेव्हा पाहिली तेव्हा या जोडीने नक्कीच काहीतरी केले, अशी जोड पुन्हा एकदा मित्रांनो एकत्र येईल का ही खेळाच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, पण नक्कीच बरं का ही जोडी येईल एकत्र, कारण की ही चांगलंच मैदान आहे। तर बघू नक्कीच घोडचा सर्जा किंवा लाल बादशाह या दोन्ही नंदीपैकी एक नंदी आपल्या बाकासूरसोबत पैठणी दिसेल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये, तोवर जय महाराष्ट्र, जय शिवराय।